भंगरी लोक बी आलेले आहेत. काय चाललंय भंगरी बरं आहे का? पाणी पेलेत हे. चला आपण थोडंफार एकदा निरी करून येऊ बेस्टपैकी. तोपर्यंत एक दोन थर पप्पा किती ते बघू शकता मित्रांनो. ते असं वरून माल टाकायचे आणि असा माल खाली आलाय बघा. आता इथे सगळा माल इथे ढिगल. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आलेले कामा आणि साईडला असे बाबी आहेत. इकडे बघा ना, आज असे बाबी कामं आलेत पण माझ्याकडे नाही आले, दुसरीकडे आले. तेला टाकायची दुसरी रेती गुती घेतलेली मग सॉरी माती गुती घेतलेली. तर तेला टाकायची ती हां. आणि मला करायचं बांधकाम. तर ते आपलं तेवढं राहिलं होतं का, तर तेवढं करायचं बांधकाम आज. आणि कारण की आज लेबर नाही, कोण नाही. मी एकटाच आहे. मला स्वतः माल काढून मला सगळं करून हे नाही. तर चला आता सध्या सगळ्यात पहिले खोरं हे सगळं सामान आले बघा. टोपलं गिपलं थापी एवढी बस सगळं आणले. फक्त मी यांचीच राहिली 2 टोपले आणि 1 खोरं. तर ते बाबा आणून द्यायला गेले घरी. आणि इथे रेती सगळी एका जागेवर आहे बघा. तर तुम्हाला बांधकाम दाखवतो कितीक राहिले. कितीक म्हणजे काय थोडंसं राहिले, पण ते एकट्याला जास्त वाटणार आहे. तसं नाही, थोडंसंच आहे. तुम्हाला दाखवतो ते बघा. ही एक भीत, परत ती पाठीमागची एक भीत आणि हे ही एक भीत. 3 राहिलेत भीती. मग 3 भीती झाले काय झालं. तिकडून किती 1 2 3 4 5 6 7 थर येतं. आणि तिकडून थोडे कमी येतात ना, 3 आणि 3 6 थर येतात तिकडून. आणि इकडून थोडीशी जास्त येते. याची लेवल करायची त्याच्यामुळं. तर चला हे बघा, एवढी रेती आणि याच्यात टाकून माल घालवायचा. तर बघू शकता मित्रांनो, आता सिमेंट पण टाकले याच्यात. आणि आता सिमेंट रिचून बेस्ट माल काढून घेऊ एकदा याचा. आता इकडे स्पेस आहे, सगळे ह्या स्पेसमध्ये सगळं काढून घेऊ. तर चला तर बघू शकता मित्रांनो, माल पण काढून झाला. आता बेस्ट माल काढून झाला. त्याच्यात बेस्ट एकदा पाणी घेऊन टाकून माल काढून घेऊ. आमच्याकडे कॅमेरा का बघत भाऊ. चला तर बघू शकता मित्रांनो, आता माल पण तयार झाला आपला. आणि बघा एवढं थरा आतरून घेतलं. आणि इकडे पण माल झाला. हे बघा तिकडे झाला तेव्हा तिकडे आणलाय. खरं सांगाल काय, आता याच्या बेस्ट इटा लावायच्यात आणि तिकडे एक दोरी बांधायची, इथे एक दोरी बांधायची. आता याला सण घेतो, कारण की एकटाच आज अशी बेजार होणार आहे. त्याच्यामुळे आता फटफट काम करून घेऊ. आणि नंतर बघू काय करता येतं. बघा किती बेकार हाल झाला, कारण की आज एकटाच आहे म्हणून असा हाल झाला. इतका घाम यायला बाप. चला एकदा याला चढून घेऊ सण. बघू शकता मित्रांनो, आता आपल्या माल काढायला माल आहेत बेस्टपैकी आता. आणि आता काय टेन्शन नाही. तर आपलं थोडंसं 2-3 थरं झालीत. तर तेवढे एकदा घेऊ फटफट करून मोकळं हो. असा घाम यालाय. 9 वाजलेत आता सकाळचे, पण सगळा फुफुटाच झालाय. आणि आज तर काय सकाळी अपेक्षा ठेवली नव्हती की आज कपडे भरतील म्हणून. आज सगळे असे कपडे भरलेत, सगळं हे झाले. सगळा माल बी आता सगळा काढायला हळूहळू. तिथे 2-3 थर झालेत. एकदा बेस्ट आता सण करून घेऊ, तेवढं मोकळं हो. होय बरं आहे का? चला तर बघू शकता मित्रांनो, आता पप्पा काम करत आणि मी पाणी घरी चालून हे करा का. बघू शकता तुम्ही बेस्ट.
आता भंगरी लोक बी आलेले आहेत. काय चालय भंगरी बरं आहे का? पाणी पेलेत हे. चला आपण थोडंफार एकदा निरी करून येऊ बेस्टपैकी. तोपर्यंत एक दोन थर पप्पा किती तर काढू ना या. अशा मांडी दुखायली एक साईड नाही दुखायला एक साईड इथले मांडी दुखायली. काय मिळत झाला गाणीला मार खाल्ला काय एखाद्या तिथं मी भाव देत नाही पोरीचा मार खाय नाही ती गोष्ट ते आली कडे. काय झालं का नाही पायाला असं पाय दुखायलाय. मला थोडंसं बाकी हा हो ना राव. हो नाही ते कुठंतरी जाऊ राहिले पाथरीला. हो हो ना. पुढं दादाकडे होय. हे बघा दादा बी बसलेत बेस्टपैकी सगळेजण. काय वैजनाथ भाऊ का चाललंय बरं आहे का? अशी भाऊ बाजार सोडा आपण चला एकदा नेरी करून येऊ. चला बरं. तर बघू शकता मित्रांनो आपलं जेवण थोडंसं झाले थोडंसं बाकी पाणी. काय पाहिजे का ना पाणी? बरं ठीक आहे. ते आपलं जेवण थोडंसं बाकी आहे इतकी पोळी आणि एवढं त्यात बेस्ट जेवण घेऊन करून घेऊ जाऊ बेस्ट गावात. तर मित्रांनो आपलं जेवण घेऊन झालं. इतकं गरमाले अरे बाप काय सर्व हाल बेकार झाला. जिकून तिकून घामध्ये आले सगळं घामच घाम. काय सांगा तुम्हाला. तर चला आता भंगरी लोक घेऊन गेलेत गाडी कुठंतरी. ते येतील घेऊन आपल्याला जाऊ पुन्हा गावात. पाठी घेऊन गेलेत म्हणून. चला बेस्टपैकी काय करू एकदा गाडी घेऊन गावात. बाबा काम करायला तिथे गेले 100% मला बोलणार झाले बाबा. कारण की म्हणजे इतका उशीर कशामुळे जेवण करायचं मी याच्यात नाव सांगणार आहे. कारण की मला बोलणे भेटत येत त्याच्यामुळे. तर बघू शकता मित्रांनो आता असे भाऊ आले तर आणि आता आपल्याला जायचे गावात. चल बेस्टपैकी त्याने चहा बी कुठं टाकली काय माहिती. दोन्ही चहा माझ्या संघ येतात. पप्पाची बी माझ्या संघ आहे मई माझ्या संघ आहे. चला मित्रांनो पप्पाने इतर लावलेत 3 थरं लावसर मग आपलं जेवणच झालं नाही आणखी. तर झालं आता लास्ट एक येईल का एवढाच आहे काय माहिती. शेवटचं असेल कारण की खडंगी आहे ना त्याच्यामुळं. हां तर चल एकच राहिली तेवढं दोघं घेऊ बेस्ट फाटफाट बघू काय करायचं. चलो. तर बघू शकता मित्रांनो आपलं काम सगळं फायनल ओकेमध्ये झालं. हे बघा ही पण बीज झाली ही पण झाली आणि थोडासा आमचा माल उरला होता म्हणा. हे बघा थोडासा माल उरला होता तर काय केलं त्याच्यात खडी टाकून काय टोचलं ते. तर माल टाकून थोडंसं आम्ही एवढा कॉलम भरून घेतला आहे ठोकून. वाकडा तिकडे ठोकला आहे कसं तरी तुम्हाला दाखवतो एकदा बेस्टपैकी. इथं ठोकता येऊन गेलं आम्हाला म्हणून आम्ही ते ठोकलं आहे. कारण की ते छोटा आहे ना भारायला बी तेवढ्या मालच होत होतं. कसं ठोकलं आहे काय माहिती आता. जसं आहे तसं वाकडा तिकडं. इकून एक दोरी तिकून एक दोरी. एका कॉलमला 5-6 जण बेजार झालेत. चला बेस्टपैकी आता इथलं तर बेसमेंट फायनल झालं. म्हणजे आता एवढे कॉलम भरले नंतर पुन्हा 4-8 दिवस यायचं काम नाही इकडे. 4-8 दिवस म्हणजे महिनाभर आहे का नाही अर्जुन भाऊ. हां आपल्याला जायचं दुसरीकडं जिनिंगवर. तर त्या फंटर लोकांनी किती काम केलं ते एकदा बघून येतो मी. चला तुम्हाला दाखवतो तिथं किती काम केलं तुम्ही. बघू शकता मित्रांनो दुसऱ्या कामा आपण पोहोचलो आणि तुम्हाला दाखवतो मी की आहे ना कसं त्यानं काम केलं. हे बघा तिथं तितकी माती टाकली आतमध्ये पलकडच्या साईडची बरं का. पलकडच्या साईडची माती आणि इथं अगोदरच होते हे बी कॉलम भरायचे तर आपल्याला. ते झाले की लगेच हे ते थोडेफार कमी भरायचे. तिथं लेवल होती ना मारलेली काय माहीत कुठे का नाही असं तिथं जवळपास.
चला तुम्हाला पाठीमागून दाखवतो किती टाकले ते ना तर कंट्रोल लोक 10-15 मिनटं येते तर जाते तर टाकते तर जाते प्लाऊड बी उचलायचे तर हां बघ हे इथलं सगळं लेवल केलं म्हणून हे सगळं आता इथं एक चवळा टाकते बरोबर एक चवळा टाकला का ही जी रेती आहे ही सगळी रेती उचलून ट्रान्सफर इकडं करायची तर करते नाही एकदा आता ते इथं सगळं झालं का तर तिथे लावलेली कुठे गेली का नाही ती लावलेली चल बरं कशी यायला जिनीवर हां मग इकडे काय तर चला मित्रांनो डायरेक्ट आता भेटू जिनिंगवर कारण की जिनिंगवर थोडंफार काम आहे तुम्हाला दाखवते किती करायचं चल हे आमच्याकडे स्टँड एक सेल्फी स्टँड आम्ही त्याच असा पण व्हिडिओ काढू शकतो आणि असा बी काढू शकतो आणि असा बी काढू शकतो आणि आता रे काय नातखुळा तर चला डायरेक्ट आता भेटू जिनिंगवर ते बघू शकते मित्रांनो जाता जाता कृष्णा काय म्हणलं माहिती तुला गार पाचतो काहीतरी बेस्ट म्हणलं पैसे आहेत आपल्याजवळ काय ना 10-20 रुपये जरी असले तरी फक्त आम्हाला एवढंच गार पाहिजे 10 रुपयाचा माझा बस आम्ही तेवढ्यात खुश चला द्या दुकानात जाऊ अरे दीपक दुकान बंद आहे अरे बघा मेन पॉईंटला दुकान आले पण बंद आहे दुकान हे बघा आता काय करा आता चला घुमलं ते बसा तिकडेच होय काय बघू शकता मित्रांनो आता जस्ट इथं पोहोचलो आम्ही जिनिंगवर आणि तेव्हा टाकायचे डिपो हे बघा इथं एवढं टाकलं इथे जागा नव्हती म्हणून पत्र टाकलेत आधी आणि नंतर टाकलेत त्याच्यावर डिपो आणि आपल्या भरायची हे सगळा गाला इथे तंडी दिसायली तुम्हाला खालची ही हां ते तंडीच्या बरोबर आपल्याला सगळं भरायचे इकडे बी सगळंच ओकेमध्ये करायचे आणि आता एवढ्यावरून माल खाली टाकता येणार नाही म्हणून आम्ही जुगाड करणार आहेत आता हे केसिंगचं आणि उभा रावायची अशी खाली याच्यात बांधायची आणि याच्यात माल टाकायचा बघू आता पुढचं काय जुगाड आम्ही केलं एक सोपं जुगाड बेस्टपैकी एक लावली मोठी केसिंग हे बघू शकता तुम्ही हे बघा तिथं आता वरून माल टाकायचा याच्यात तिथून डायरेक्ट माल येणार घळघळ याचं खाली ते बघू शकता मित्रांनो माल पण झालाय आणि ते जुगाड केले आम्ही ही कुठे छोटी होती हां त्यांच्या हातात जी कॅन्ड आहे का हां तसं टाकायचं माल बेस्टपैकी खाली जातो एकदा आता जे पाणी टाकलं का वरतून ते पाणी सगळं बघा खाली गेले हे बघा जसंच माल जाणार आता आणि आता हे बेस्टपैकी येणे माल खाली जाय असंच हां नाही पातळच घ्या हां पाणी घ्यायचं हे बघा अर्धा माल खाली सांडायला आहे हे बकेटात असं भरा हां तसं टाका सोपे जुगाड जमलं का आणि माल जरा पातळच राहू द्या बरं का जितका माल पातळ ठेवता तितका माल पातळ ठेवा ते बघू शकता मित्रांनो आता असं जायचं आपल्याला खाली शिडीवर आणि तिरकं शिडी एखादा दगड जरी खाली पडला तर डबल आपल्यालाच उचल नाही सगळ्यात पहिले खोरं टाकले आणि हे ते बघू शकता मित्रांनो ते असं वरून माल टाकायचे आणि असा माल खाली आला बघा आता इथे सगळा माल इथे ढिगल बघू शकता मित्रांनो आता थोडंफार आमचं बेड झाले थोडंफार जास्त नाही बरं का थोडंफार झाले बघ तर बघू शकता मित्रांनो आता बेड बी आपलं कंप्लीट झालंय बेस्टपैकी आणि शिडीनं आलो मी वरी तर मला असं वाटतं केसिंग अशी ठेवा कारण की आपल्याला उद्या परवा दिवशी 2 दिवसाला 4 दिवसाला हे भरायचंच आहे म्हणा तर चला मित्रांनो डायरेक्ट आता टोपली गेली हातपाय घेतला तू डायरेक्ट बिंदास जाऊ घरी तर बघू शकता मित्रांनो जस्ट आता मी घरी पोहोचले याच्याकडलं बघू नका हे काय नाही हे थोडंफार हे होते असंच राहते त्याच्यामुळे काय करू आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय